सर्वात मोठं तुम्हाला मार्गदर्शन आपले संस्थेचे संस्थापक सादिक सर करतीलच आणि मी सरांना इन्व्हाइट करतो की सर तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करावं. ॲक्च्युली मला जे मार्गदर्शन करायचं होतं ते तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. जरा जरा सगळ्यांनाच मी बोलायला लावलंय. हे सगळेजण जे बोलले तेच मला बोलायचं होतं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द. आता मुद्दा असा आहे की एखाद्या गोष्टीमध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर आजपर्यंत आम्हाला आलेला अनुभव, आम्हाला 5 वर्ष व्यसनमुक्तीच्या कामात झालेले नाहीत. मला वाटते 5 वर्ष आम्हाला पूर्ण झाली, पण या 5 वर्षामध्ये आलेला अनुभव असा आहे की बोलून परिवर्तन होत नाही. व्याख्यानाच्या, प्रबोधनाच्या आणि परिवर्तनाच्या मध्ये शास्त्राची मदत घ्यावीच लागते, औषधं द्यावीच लागतात, सायंटिफिक काहीतरी काम करावंच लागतं. बोलून जर व्यसनमुक्ती झाली असती तर सध्या भारतामध्ये व्याख्यान देणाऱ्यांची संख्या लाखात आहे, कीर्तन देणाऱ्यांची संख्या हजारोत आहे. अनेक संस्था, 47,000 भारतामध्ये अशा सामाजिक संस्था आहेत ज्या फक्त व्यसनमुक्तीचंच व्याख्यान देतात. आज रोजी आता ह्या स्थितीला, ह्या टाइमला सुद्धा कमीत कमी 1000 व्याख्यान कुठेतरी व्यसनमुक्तीचे चालू असतात. मग जर व्याख्यान देणाऱ्यांची संख्या एवढी आहे तर देश हळूहळू काय व्हायला पाहिजे होता? व्यसनमुक्त व्हायला पाहिजे होतं. पण ऍक्च्युली काय व्हायला लागलं? व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे. माझे काही व्याख्यान देणारे मित्र आहेत जे व्यसन करतात, त्याला विचारलं तूच व्यसनमुक्तीचं व्याख्यान देतोस, तू दारू का पितोस? तेव्हा तुम्ही माझ्या एकाच्या व्याख्यानानं देश कधी व्यसनमुक्त होणार या टेन्शनमध्ये मी दारू पितोय म्हटलं. म्हणजे व्याख्यान देऊन देऊन टेन्शन यायला लागले म्हणून दारू प्यायला लागले, म्हणजे व्याख्यान देऊन व्यसनमुक्ती होऊ शकत नाही. पण हे सांगायला बोलून मानेसाहेब व्यसनमुक्ती होऊ शकत नाही, बोलून परिवर्तन होत नाही. दुर्भाग्य काय बघा, हे बोलून व्यसनमुक्ती होत नाही हे सांगायला पण बोलावंच लागतं. ते सांगायला पण मला उभाच राहावं लागलं तुमच्यासमोर बोलायला. एक व्यक्ती, एक मुलगा एका मुलग्याला भेटला, मित्र होते. तो म्हणला तुझे डोळे फार लाल दिसत आहेत, काय म्हणलं? तो म्हणला रातभर जागलोय. तो म्हणला का? तर म्हणला मोबाईलवरती व्हिडिओ बघत होतो. कसले व्हिडिओ बघत होतो? मोबाईल बघण्याचे धोके काय आहेत हे रातभर मी मोबाईलवर बघत होतो म्हणलं, म्हणून याचे डोळे लाल झाले. तर आपल्या या ठिकाणी पण तुम्हाला सर्वांना तुम्ही व्यसनमुक्त व्हायला आलाय, व्यसनमुक्त व्हायला आलाय, व्यसनमुक्त व्हायला आलाय असं न म्हणता मी आज असं म्हणेन, कारण आज आपला कुठला दिवस आहे? एक विचार माणसाचं आयुष्य बदलू शकतो. मी तुम्हाला आज एक विचार देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही आज असा विचार करा की तुम्ही व्यसनमुक्त व्हायला आलाच नव्हता, तुम्ही व्यसनमुक्ती करायची कशी असते हे शिकण्यासाठी आला होता, असा तुम्ही आज विचार करता. हे बोलताना राग सुद्धा आत येत असेल. आता झालोय की साहेब व्यसनमुक्त, महिना झाला पिलोय का? 2 महिने झालं तुमच्या केंद्रात आहे, तंबाखू खाल्ले का? तुम्ही काय खायला दिलंय का? परत यायचं आणि भाषण देताना तुम्ही व्यसनमुक्त व्हा, व्यसनमुक्त व्हा असं कशाला टोचताय आम्हाला? राग येतो बरं का आम्हाला, आम्ही गेल्या फिरणार बघा. असं व्हायला नको. मग तुम्ही सर्वजण व्यसनमुक्त झालायच, आल्यापासून तर तुम्ही व्यसन केलेलं नाही ना, मग तुम्ही व्यसनमुक्त झालाय. मग आता एक व्यसन दुसरं लावून घ्या. समाजाला व्यसनमुक्त करण्याचं, व्यसन ज्याला लागतं त्याला साध्या सुद्धा गोष्टींचे व्यसन करण्याची गरज पडत नाही. तर आजचा जो आपला दिवस आहे तो फार महत्वाचा आहे. एक कोड सांगून मी आजच्या व्याख्यानाची किंवा आजच्या या विषयाची सुरुवात करेन. मला वाटतं एक 5 ते 10 मिनिट तुम्ही बोलायचा प्रयत्न करेन, पण भावनेच्या भरामध्ये जास्त झालं, जर पाय तुटले तर उठून उभा राहून परत तुम्ही बसू शकताय, काय अडचण नाही. अच्छा, मी बोलावं तुम्ही ऐकावंच किती लोकांना वाटतं? 7-8 जणांना वाटतं. बाकीचे म्हणत असेल जेवायची वेळ झाली, जावा तेवढ्या गाड्या घ्या तुमच्या, घर गाठा, आम्ही जीव झोपतो. चला, बोलून परिवर्तन होत नाही पण तरी पण मन राहत नाही म्हणून बोलण्याचा प्रयत्न करावा. सगळ्यात आधी मी मला सगळ्यात मोठी गोष्ट जी आवडली, मग तुम्हाला सर्वांना माहिती जास्त मी निवास केंद्राकडे येत नाही. सगळा रोल आम्ही साहेबांना सोपवलेला आहे. आम्ही आमच्या रोलमध्ये असतो. एकच माणूस सगळी कामं करू शकत नाही ना, आम्हाला हे काम देशभरात पोहोचवायचं आहे आणि आमचं उद्दिष्ट मोठं असल्यामुळे आम्ही 10 ते 11 जण मेन जे लोक आहोत जिने रोल वाटून घेतलेले आहेत. मी माझं ऑफिसचं काम सांभाळत असतोय, असलम सर त्यांचं ऍडमिनचं काम सांभाळत असतात, सुहास सर सगळ्यांच्या टचमध्ये राहत असतात. प्रत्येक संचालकाला एक रोल आम्ही डिवाइड करून दिलाय. कंपनीचा वकील आहे, आमच्या संस्थेचा सीए आहे, संस्थेचा सीएस आहे, ते प्रत्येक जणाला एक रोल दिलाय, ते तेवढंच काम करत असतात. आणि असं सगळ्यांनी रोल डिवाइड केल्यामुळं आज हे काम ह्या लेव्हलला पोहोचत आहे. तर एकदा आमच्या ह्या सर्व 11 लोकांच्या मॅनेजमेंटसाठी जोरदार टाळ्या. मी जेवढं महत्वाचं आहे तेवढेच महत्वाचे असलम सर आहेत, तेवढेच महत्वाचे सुहास आहेत, तेवढेच महत्वाचे आमचे सागर सर आहेत आणि तेवढेच महत्वाचे आमचे सर्व विस्तार अधिकारी सुद्धा आहेत. कारण फील्डवरती जाऊन लोकांना काउन्सिलिंग करणे, दारुड्या माणसाला डेमो मारणे, त्याच्या घरच्यांची मानसिकता बनवणे, त्याला इथपर्यंत पोहोचवणे, ही सगळी सर्कस हे सर्व लोक करत असतात. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने संस्था सुरू करताना जो आमचा उद्देश होता त्या उद्दिष्टाच्या पलीकडचं काम आज होताना आम्हाला दिसतंय. आणि मला खात्री आहे की तुम्ही इथून बाहेर पडल्यानंतर सुद्धा आमचे PR बनून तुमचा नोकरी व्यवसाय करता करता आमच्या ह्या चांगल्या कामामध्ये, आमच्या सत्कर्मामध्ये तुम्हीही आम्हाला सहकार्य कराल का सर्वजण? करायला तयार आहात सर्वजण? तर आज सगळ्यात महत्वाचा मला जो चांगला विषय वाटला, मी सरांना सांगू इच्छितो, मी ही माइंड ट्रेनर आहे, मीही डॉक्टर जितेंद्र आडी यांचा विद्यार्थी आहे, मी NLP सर्टिफाईड ट्रेनर आहे.
पण आम्ही कधी माइंड पॉवरचा वगैरे प्रयोग आमच्या कार्यक्रमात घेत नाही, कारण तो विषय वेगळा असतो, हा तुमचा इथं घ्यावा लागतो. मी अनेक डिस करणाऱ्या लोकांना, हिप्नोथेरपिस्ट लोकांना पाहिलेलं आहे, त्याचे लाईव्ह कार्यक्रम घेतलेले आहेत. मीही स्वतः 5-6 वर्षापूर्वी सगळे कार्यक्रम केलेले आहेत. पण ज्या कलेने आणि ज्या पद्धतीने माने साहेबांनी आज कार्यक्रम केला, खरोखर मी भारावून गेलो. एकदा जोरदार टाळ्या माने साहेब. म्हणजे आज ही गोष्ट कळली की जे लोक ज्या प्रोफेशनचे आम्हाला भेटत आहेत ते त्या प्रोफेशनच्या टॉप लेवलचेच भेटत आहेत. म्हणजे निसर्ग सुद्धा आम्हाला कशी लोक आणून द्यायला लागले बघा. निसर्गाची ही इच्छा आहे की ह्या केंद्रामध्ये चांगल्यातलं चांगल्या दर्जाचं काम झालं पाहिजे. मग हिप्नोथेरपिस्ट विभागाचे त्या कॅटेगरीचे चांगले ट्रेनर आज मला बघायला मिळाले. 500 रुपये हे बक्षीस किती रुपयाचं होतं हे महत्वाचं नव्हतं. आमच्या संस्थेकडून दिले गेलेलं तुमच्यासाठी ते एक बक्षीस होतं आणि आजच्या रोजी ते मिळालं स्वातंत्र्य दिनानिमित्त. मी ही प्रार्थना करेन की माने साहेबांच्या हातून हे काम दिवसेंदिवस चालावं, देव त्यांना दीर्घायुष्य द्यावं आणि जास्तीत जास्त लोकांना त्यांचं मार्गदर्शन मिळावं. चांगल्या प्रकारचं काम ते करता येतं. का कोणास लोक आम्हाला माने साहेब, माने आडनाव लगेच आहे. आम्हाला ते स्प्रे बनवून देणारे ही मानेच, आणि इथं तुम्हाला ते लोखंड बनवणारे आणि काय काय बनवलं बरंच तुम्हाला तर माहित पण नाही. शराळे सर तर आमच्या असले नर्तिकी झाले होते, ते कासोडा काढायलाच तयार नव्हते. एक क्षण तर मध्ये असा आला, मला हुंदका लावून मी निघून तिकडे गेलो असं तसं. डॉक्टर साहेब तिथे बोलत बोलत गेले, ह्यांचे डोळे बंद होते, मुजरा करायला गेले, सरळ शर्ट उठला डॉक्टर साहेबांचा मुजरा डायरेक्ट शर्टाच्या आत. आता व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सगळेजण हसणार आहे, असे कार्यक्रम तुमच्याकडे करून घेतलेले आहेत आणि ते सगळं व्हायरल पण करणार आहे. व्हायरल व्हायचं नसेल तर आम्ही फी ठरवलेलं आहे 51,000 रुपये द्यायचं नव्हतं. तर असे सगळे कार्यक्रम डॉक्टर साहेबांनी तुमच्याकडे करून घेतले. यातलं एक गोष्ट शिकायला ही मिळाली की तुम्हीच होता सर्वजण. आता आम्ही जर आमच्या मुस्तफा साहेबांना सांगितलं की सगळं करा तर ते करू शकत नाही, पण त्यांच्याच बॉडीने, त्यांच्याच हाताने, त्यांच्याच मेंदूने, त्यांच्याच तोंडाने त्यांनी ती गोष्टी केली जी गोष्ट ते आता करू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे सुप्त गुण आपल्या शरीरामध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये अशा आहेत ज्याचा विचार सुद्धा आपण करू शकत. आता जर त्यांना खुर्चीवर झोपवलं, एक खुर्ची डोक्याला होती तुमच्या आणि एक खुर्ची तुमच्या पायात होती आणि मधला गॅप जो आहे तो मोकळा होता आणि तरीही तुमच्या अंगावरती आम्ही 50 किलोच्या खरोनं उभं केलं होतं. पण सर्वांनी पाहिलं तर त्यांना बाक आला का कुठं? पण आता उभं केलं तर ते करू शकणार नाही. आता तसं प्रयोग करायला त्यांनी विचारलं जरी तर म्हणतील बाबा असं काही करू नका. आता ते विचारत गेलेत बघा, हे कधी केलं, कोणाला उभं केलं माझ्या अंगावर, पण तसा त्रास तुम्हाला काही झाला नाही. बॉडी तुमचीच होती, बरोबर आहे. 10 मिनिटं आधी तुम्ही जे होता तेच 10 मिनिटानंतर तुम्हाला स्टील सारखं बनवण्यात आली. एवढी ताकद हिप्नोटिझम मध्ये आपल्या शरीरामध्ये असते. माने साहेबांच्याकडे ताकद नाहीये, त्यांच्याकडे ती कला आहे, पण ताकद तुमचीच होती. मग जर आपण आज वीक होतो, अडचणीत होतो, आजारी होतो, मानसिक पेशंट होतो, व्यसन करत होतो, मंजूर इथं आला असेल तर इथून जात असताना असं म्हटलं जातं की मायनस आणि प्लस जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला विजेचं रूपांतर होतं, बल लागतं. मायनस होता, इथं प्लस मिळाला, इथून जाताना प्रकाशमय होऊन जायचं आहे. अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये ज्याचं भविष्य अंधारमय आहे, ज्याचं जीवन अंधारमय आहे, त्याच्यामध्येही आपल्याला प्रकाशाची ज्योत काय करायचे, पेटवायची. आणि तुम्ही सर्वजण कराल अशी अपेक्षा आहे. जोग मला एक कोडं सांगायचं तुम्हाला सगळ्यांना, जे कोडं अतिशय सोपं आहे. एका मित्राला एक कोडं सांगितलं आणि तो म्हटला मी तुला कोडं सांगणार आहे. असं 3 वेळा म्हटलं. तर 3 वेळा असं म्हटल्यानंतर त्याचा माइंड काय तयार झालं की हा मित्र मला आता काय घालणार आहे, कोडं घालणार. कोडं कसं असतं, सोपं असतं का अवघड असतं? अवघड. त्याला माइंड तयार केलं की आता मला जे सांगितलं जाणार आहे ते काय असणार आहे, अवघड असणार आहे. आणि असं अवघड आहे असं माइंड बनवलं आणि त्या मित्राने त्याला कोडं सांगितलं. आधी माइंड तयार केलं, मग कोडं सांगितलं. आणि कोडं काय सांगितलं, तो हिंदीमध्ये त्याला म्हटला माझ्या हातात काय, तर तो म्हटला पिशवी आहे. तर ते कोडच हे आहे म्हटला, अगर तू मुझे ये बता दे. कोडं बघा कसं आहे, मित्राला विचारतो अगर तू मुझे ये बता दे की इस थैले में क्या है, तर तो गंभीर होऊन विचार करायला लागला त्या पिशवीत काय असेल, कारण हिने मला कोडं घातलं. अगर तू मुझे ये बता दे कि इस थैले में क्या है तो इस थैले में जो केले हैं वो तेरे म्हटलं. आणि तो अजून विचारत दुसरं कोडं त्याच्या पुढचं घातलं ते, अगर तू मुझे ये भी बता दे कि इस थैले में कितने केले हैं तो इस थैले में जो 12 केले वो 12 के 12 तेरे म्हटलं. आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा तो कन्फ्युज होता. शेवटी ते म्हणला क्ल्यू काय मिळेल काय, ते म्हणला तुला क्ल्यू मिळणार नाही, तुला आता बोटानं कोड्यात सगळं सांगून टाकलंय त्याने. ह्या पिशवीत काय आहेत, केळे आहेत. किती आहेत, तरी पण त्याला कळायला तयार नाही. असं का झालं त्याचं काम, त्यानं माइंड कशाचं बनवलं होतं, कोडं आहे, कोडं आहे, कोडं आहे. तसं तुमच्याही आयुष्याचं आहे. तुमच्या आयुष्याच्या कोडं तुम्ही सोडवू शकता. त्या प्रश्नाचं सगळं आहे. व्यसन मुक्तीमध्ये व्यसन समस्या आहे आणि मुक्ती त्याचं समाधान आहे. तुम्ही स्वतः एक समाधानी होण्यासाठी आलाय, व्यसनमुक्त होण्यासाठी आलाय. पण जो व्यक्ती असं माइंड बनवून आलाय की काय करायचं ते करा, इथून गेल्यानंतर सुद्धा मी करणारच. तर सागर साहेब काय, वरून जर शंकर भगवान जरी खाली आले, राम भगवान जरी प्रकट झाले, तरी तुम्ही व्यसनमुक्त होणार
आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करण्याचं काम करतोय. डिसिजन बाकी शेवटी कुणाला घ्यायचा आहे? तर तुम्ही कोड न समजता खरंच मी व्यसनमुक्त झालोय असं समजून हे काम करावं. आज मला वाटतं आज कुठला दिवस आहे जो आपण साजरा केला सकाळपासून? स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली आपल्याला? कोणाला स्वातंत्र्य मिळालं? देशाला. आपण देशात आहे का? देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे एक्झॅक्ट कोणाला मिळालं? देशात आहे कोण? देश बनला कुणापासून? भिंतीपासून, इमारतीपासून, झाडापासून, डोंगरापासून का माणसापासून? माणसंच देशात नसेल तर देशाला देश म्हणता येईल का? जरा मोठ्यानं बोला. इथं जे आपण सर्वजण बसलोय आपणच कोण आहोत? देश. आपण सोडून देश नाहीये. बऱ्याच वेळेला आपली भूमिका अशी तयार होते देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि मी काही देशात नाहीये. काय असेल ते देशासाठी, माझं काही नाही. ऍक्च्युली देश म्हणजे तुम्ही आम्हीच. आप मेलं जग पुढं असं म्हणतात. तुम्ही आम्ही नसेल तर देश नाही, तालुका नाही, जिल्हा नाही, काहीच नाही. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती देशाचा एक घटक आहे आणि तुम्ही आम्ही मिळूनच काय बनलाय म्हणजे ऍक्च्युली स्वातंत्र्य मिळालं कुणाला? सर्वांनी बोला. आणि म्हणून आपण एक ध्वज फडकवला. कुठला ध्वज फडकवला? तिरंगा. तिरंग्यामध्ये काय प्रश्न आहेत माझे? आपण सर्वांनी शाळेमध्ये पण या प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत. तिरंग्यामध्ये किती रंग आहेत? 4. कोणते? भगवा आहे, केसरी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर पांढरा आहे, हिरवा आहे. ते जो ध्वज आहे की नाही तिरंगा जो बनलाय ऍक्च्युली याच्यामध्ये 4 रंग आहेत. मध्ये पण एक रंग आहे. कुठला रंग आहे? निळा आहे. अजून एक रंग याच्यामध्ये जो आपल्याला माहित नाही. एका शाळेमध्ये एका शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला उभा केलं आणि विचारलं तिरंगामध्ये रंग किती सांगा. सगळे विद्यार्थी 100 होते. 100च्या मध्ये 99 म्हणले 3. शिक्षक खुश झाले. शिक्षकांना आनंद झाला की 3 रंग आहे. त्या शिक्षकांना पण अपेक्षित उत्तर तेच होतं. एक मुलगा पाठीमागून 5 म्हणतात. तर 5 म्हणल्यानंतर शिक्षकांना राग आला. कोण 5 म्हणणार आहे? उभे राहा. तो उभा राहिला. बेंचवर उभा राहिला. तो बेंचवर उभा राहिला. म्हणजे कोणते कोणते रंग आहेत सांग 5. सेम त्याने तुमच्यासारखं सांगितलं. एक केसरी रंग आहे, एक पांढरा रंग आहे आणि एक हिरवा रंग आहे. 4था रंग तुम्हाला निळा आहे. निळा आहे म्हटल्यानंतर सर नाकारू शकले नाहीत. सरांना पण माहित आहे म्हणजे अशोक चक्र आहे आणि त्याचा रंग कोणता आहे? ते म्हणजे ओके ठीक आहे. इथं पण पटलं मला. 5वा रंग कोणता आहे? तर त्याने सांगितलं 5वा रंग या तिरंग्यामध्ये लाल कलरचा आहे. तुम्हाला आम्हाला कोणी दिसला नाही. तुम्हाला माझे पप्पा मिलिटरीमध्ये होते. कारगिल युद्धामध्ये शहीद झाले. शहीद झाल्यानंतर त्यांची डेड बॉडी ज्याला घरी आली ती तिरंग्यामध्ये लपटलेली होती आणि तो तिरंगा आजही आमच्या घरामध्ये आहे. त्या तिरंगाला 5वा रंग लागलेला होता माझ्या वडिलांच्या रक्ताचा. प्रत्येकाचा दृष्टिकोन काय असतो त्याच्यावर ठरतं रंग तुम्हाला कुठले कुठले दिसतात. तुम्हाला 3च दिसले असतील, त्याला वेगळे दिसले. आजपर्यंत आपल्याला दारूचा रंग आवडत होता पण आपल्या कुटुंबाला तुम्ही व्यसनमुक्त झालेला तुमचा जो आनंदी चेहरा बघण्याचा रंग आवडतो. तो रंग त्याने देण्याची काय आहे? गरज आहे. प्रत्येक रंगाचं एक महत्व आहे. हा तिरंगाचा एक असा मेसेज आपल्याला देतो. त्या 3 रंगाचा त्या 4थ्या रंगाचा जर मेसेज आपल्याला कळाला, प्रत्येक गोष्टीमध्ये एक दृष्टांत असतो. तो दृष्टांत जर तुम्हाला ओळखता आला ना तर तुम्हाला कोणी मार्गदर्शन करण्याची गरजच नाही. येणाऱ्या काळात तुम्हीच मार्गदर्शक बनाला हजारो लोकांचे. जेवढे या जगामध्ये मोटिवेटर आहेत, जेवढे या जगामध्ये ट्रेनर आहेत, तेही एका काळामध्ये व्यसनाधीन होते. वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं असतात. वेगवेगळी व्यसनं लोकांना लागू शकतात आणि तिने त्यातून बाहेर पडल्यानंतर असा विचार केला की माझ्या आयुष्याची घडलं आणि मी सुधरू शकलो असं ज्यांच्या आयुष्यात आहे त्यांना मी सुधारवणार आणि त्या जगातले सगळ्यात मोठे ट्रेनर झालेले मोटिवेटर आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टीचा क्लिक घेऊन, हे किक घेऊन आयुष्यामध्ये फार मोठं काहीतरी करू शकता. तर ह्या 3 रंगांचं थोडंसं महत्व जर आपण समजून घेतलं तर आपल्याला कळेल की आपल्या आयुष्यामध्ये पण चांगल्या चांगल्या गोष्टी येऊ शकतात. कोणाला माहित असेल तर सांगा केसरी रंगाचं महत्व काय? केसरी रंग का टाकला तिरंगामध्ये? आणि सगळ्यात वर काय सांगा कशाचं प्रतीक आहे केसरी रंग? केसरी शिटका असू शकत नाही. केसरी रंग जो वर ठेवलेला आहे, केसरीचा रंग का ठेवला? असाच तयार केला का तो रंग? त्याला काहीतरी अभ्यास झाला. तिरंगा तयार करताना त्याचा अभ्यास करण्यात आला. करेक्ट. बलिदानाचं प्रतीक, त्यागाचं प्रतीक. क्रांतिकारक लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना जीवाची काय दिली? आहुती दिली. अनेक लोक त्याच्यामध्ये वीरगतीला प्राप्त झाले. अनेक लोकांना कुटुंब सोडून जावं लागलं, त्याग करावा लागला. कारण इंग्रजांची ताकद सर्वसामान्य ह्या भारतीय माणसांच्या पेक्षा काय होती? जास्त होती. कमी होते ते पण त्याच्याकडे हत्यार होते, बॉम्ब गोळे होते, आमच्याकडे काहीच नव्हतं. तर त्यावेळेला त्याला जो त्रास झाला, त्यांना जो त्याग पत्करावा लागला आणि त्याच्यामध्ये त्याला जी वीरगती आली त्याचं प्रतीक कोणता रंग आहे? म्हणजे केसरी रंग ज्या ज्याला बघायला तुम्हाला आठवलं पाहिजे की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची काय दिलेली आहे? आहुती दिलेली आहे. एकदम जोरदार टाळ्या त्या सर्व क्रांतिकारक. रंग कोणता आहे? पांढरा. पांढरा रंग कशाचं प्रतीक आहे? शांततेचं, प्रेमाचं, सहानुभूतीचं, मैत्रीचं आणि एकीचं. आणि ह्या सर्व गोष्टींची आपल्या कुटुंबाला आणि आपल्याला सुद्धा काय आहे? हे देशाला गरज नाही ह्या सगळ्या गोष्टींची. देश म्हणजेच तुम्ही, आम्ही, तुमचं माझं कुटुंब म्हणजेच देश.
तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये शांतता जर नांदली तर देशात नांदेल. तुम्ही आम्ही भांडत बसलो, दारू पण दंगा करत बसलो, रात्रंदिवस जर घरच्याला टेन्शन दिलं तर ते देशाला चांगलं असेल का, समाजाला चांगलं असेल का? म्हणजे आपल्या कुटुंबासाठी त्या पांढऱ्या रंगाचा खऱ्या अर्थानं अर्थ हा आहे की आपलं कुटुंबामध्ये शांती नांदणं गरजेचं आहे, लक्ष्मी नांदणं गरजेचं आहे, प्रेम, सहानुभूती, एकी आपल्या कुटुंबामध्ये असणं काय आहे. काल एक वक्ते आले होते ऑफिसमध्ये, कागलचे आहेत आणि ओबीसी संघटनेचे ते तुमच्या कागल तालुक्याचे अध्यक्ष पण आहेत, सुतार त्यांचं आडनाव आहे आणि ते 60 वर्ष झालं त्या संस्थेचं काम करतात. त्या ऑफिसला आपल्याला विजिट द्यायला आले होते. तिने काल एक वाक्य सांगून गेली. सर म्हणले करोडो रुपये घरी असू दे, हजारो रुपये, करोडो रुपये, दागिने, गाड्या, मर्सिडीज सगळं घराचे असू दे, 100 लोकांचं कुटुंब असू दे, पण त्या सगळ्या वेल डेव्हलप असणाऱ्या कुटुंबामध्ये एक जरी व्यक्ती व्यसनी असेल तर ते कुटुंब ते घर नसून ते नरक आहे. किती मोठं वाक्य सांगितलं बघा. एक व्यसनी व्यक्ती त्या सगळ्या कुटुंबाच्या यशाला काळीमा फासू शकतो. त्या एका व्यसनी व्यक्तीचा त्रास 99 लोकांना सुद्धा असू शकतो. त्यामुळे एक व्यसन आणि एक व्यसनी व्यक्ती चांगल्या कुटुंबाचा गालबोट असतो, त्याला लागलेला काळा डाग असतो. ते जर आपण असेल तर आपल्यासाठी ही किती दुर्भाग्याची बाग आहे. आपण पट करून त्यातून बाहेर येण्याची काय आहे गरज आहे. तुम्ही 100% आलेले आहात, तुम्ही व्यसनाधीन नाही, तुम्ही व्यसन मुक्तीचं काम शिकण्यासाठी त्या केंद्रात आलाय. मान्य करताय ना? आजपासून तुम्हाला कोणीही व्यसनाधीन म्हणणार आणि तुम्ही हे ऐकायचं नाही. कोण जर व्यसनाधीन म्हणणार तर म्हणा हे आपल्यासाठी नाही आहे, हे दुसऱ्या कोणासाठी तरी असेल. आपण जर व्यसन बरेच वर्षापूर्वी असा विचार केला तर माइंड पॉवरच्या सिद्धांतानुसार, माइंड पॉवरचा सिद्धांत लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाचा असा म्हणतो, जे तुम्हाला बनायचं आहे ते तुम्ही बनलाय असा विचार करा, त्याला भावनेची जोड देऊन त्याचा आनंद व्यक्त करा. मग तुम्ही व्यसनमुक्त बनणार आहात असा विचार करायचा नाही. तुम्ही ऑलरेडी काय आहात? व्यसनमुक्त. माझा एक मित्र होता, त्याच्या आयुष्यामध्ये घटना घडली जी बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण त्यावेळेला आमच्या डोक्यात व्यसनमुक्तीचा विषय नव्हता. मी एका मार्केटिंग कंपनीचं काम करत होतो आणि ती मार्केटिंग कंपनी बंद झाली आणि त्या मार्केटिंग कंपनीचं काम करत असताना आम्ही असं अनेक वेळा मिटिंगला एकत्र यायचो आणि तो व्यक्ती दुसऱ्या टीममध्ये काम करायचा. तिची आमची मैत्री सुटली होती. बरेच दिवस त्याला मोबाईल पण जास्त, काही लोकांच्याकडे मोबाईल असायचे, नाहीतर लँडलाईन नंबर असायचे. त्यावेळा असं कम्युनिकेशन फास्ट त्यावेळेला व्हायचं नाही. मी मला वाटतं 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. माझं वय वर्ष 18-19 होतं त्यावेळेला. तर 18-19 वयामध्ये मी एक कंपनी जॉईन केली, मार्केटिंग कंपनी. तोही आमच्यासोबत काम करतो, त्याचं वय जास्त होतं, पण आमची मैत्री जुळली. आम्ही एका रँकचे कलिग होतो, आम्ही एकमेकांच्या मिटिंगला भेटायचो आणि 6-7 वर्षांनंतर ती कंपनी बंद पडली. त्याच्या 5-6 वर्षात आम्हाला तिची आठवण आहे की आपण आता एक दुसरं काम चालू केलंय आणि आपला एक सहकारी अमुक नावाचा होता, जो कर्नाटक मधल्या कोरगावच्या पुढे सदल गाव, त्याच्या पुढे एक गाव आहे खेडेगाव, त्या गावचा तो होता. तर आपण त्याला संपर्क करू शकत नाही, त्याचाही 6 वर्ष आपल्याशी संपर्क नाही, पण चांगला माणूस होता. 800 गाडी शोरूम त्याच्याकडे होती, चांगल्या प्रकारचे कपडे नेहमी असायचे, मोटिवेटर होता, मोठी टीम होती त्याच्याकडे, चांगलं उत्पन्न होतं. पण कंपनी बंद पडल्यावर सगळ्यांना अडचणी आल्या. तर आता तू काय करत असेल, जाऊन त्याला भेटूया. तसा माणूस जर आपल्या कंपनीला मिळाला तर तो मोठं काम करू शकतो, आपण त्याला भेटायला जाऊया असा विचार करून आम्ही दोघं जण त्याला भेटायला गेल्यानंतर ते गाव मला माहित होतं. गावात गेलो आम्ही, शोधून काढतो, त्याचं घर सापडलं. घरी गेल्यानंतर त्याच्याविषयी आमच्या मनामध्ये जी धारणा होती, कारण ज्या वेळेला आम्ही ज्या वेळेला त्याला पाहिलं होतं, एकदम कटात पाहिलं होतं, काय म्हणतो तो कधी उतरत नव्हता, बोलण्यामध्ये त्याचा हात कोण पकडत नव्हता. एक चांगला लीडर, मार्केटिंग मधला एक चांगला हातखंड असणारा माणूस. आमची कल्पना अशी होती की त्याच्याकडे 12 वर्षापूर्वी ती गाडी होती. 6 वर्षापर्यंत आम्ही एकत्र होतो, 6 वर्षाची आमची भेट नाही. आता त्याची डेव्हलपमेंट फार झाली असेल. आम्ही कल्पना करून गेलो की आता त्याच्या दारात एखादी सफारीसाठी गाडी बघायला गेली. कारण एवढा काय लूज माणूस नव्हता, मोठं काम केलं असेल ते. आपण जर ह्या लेवलला आलोय तर तो पण काय गप बसला नसेल, घर त्याचं बांगलाच असेल आणि मोठं असेल, ह्या विचारात आम्ही गेलो, या कल्पनेत गेलो. पण ज्यावेळेला आम्हाला लोकांनी पत्ता सांगितलं की हे तुझं घर आहे, तर आम्हाला पटेलच. आम्ही त्याला दोनच सांगितलं की असा असा माणूस तेजच ना, तर तेजच ते घर आहे. कन्फर्म झाल्यानंतर आम्ही घरी गेलो. पहिला धक्का आम्हाला त्याचं घर बघितल्यानंतर झालं. त्याचं घर जे होतं ते साध्या लाल मातीच्या इटांनी बांधलेलं होतं, त्याला गिलावा पण नव्हता. आणि गिलावा बरेच वर्ष न केल्यामुळे ते इटांचे सुद्धा तुकडे काय होते, फारचे ते चौकडी इटा राहिलेल्या नव्हत्या, ते मधल्या खाचा मोकळ्या झाल्या पावसात. कौलं जी होती ती काय फुटलेली होती, काय शेवळलेली होती, कापड चाकलेलं होतं, ते साधं शेड समोर मारलेलं होतं आणि 2 रूम होते. घरात आत प्रवेश केल्यानंतर सारवून घेतलेलं होतं. आमच्या कल्पनेच्या सगळ्या विरुद्ध गोष्टी बघायला मिळाल्या. घरी जाऊन आम्ही बसलो तर घरामध्ये एक म्हातारी बाई होती, आत बसलेली होती, अपंग होती आणि त्याचा आतनं आवाज आला की तो बाहेर गेला, येईल थोड्या वेळ बसा. मग कोणीतरी त्याला बोलवायला गेलं, तो थोड्या वेळानंतर आला. आम्हाला बघितल्यानंतर तो खुश झाला, आम्हाला मिठी मारली, एवढ्या दिवसाची ओळख, कसं काय आला, काय सगळी चर्चा झाली आणि तो बसला. तर बसल्यानंतर पहिलं काम आमचं केलेलं काम आम्ही सांगणार नाही, कारण बऱ्याच वर्षांनी भेट झाल्या. एक कॉमन सेन्स असतो, कसं चाललंय, आहे का घरी सगळं बरं, आम्ही हे विचारायला चालू केलं. हे विचारायला चालू केल्यानंतर त्याने जमीन टोकरायला चालू केली. हे पण आमच्या अपेक्षेच्या विरोधात होती. तिची पर्सनॅलिटी जेव्हा मी पाहिली, गाल आत गेलेली, दाढी वाढलेली, एकदम कटात राहणाऱ्या माणसाची अवस्था अशी कशी काय झाली, म्हणून आम्हाला जसं माहिती काढून घ्यायची वाटते. ते माहिती परत सांगूया कंपनीची. आधी हिची अवस्था अशी झाली का हे विचारली आणि त्याला विचारायला सुरुवात केली तर तू काय बोलायच्या आत रडायचा आवाज आला.
जी म्हातारी आज होती ती रडू लागली आहे. ती रडत का असेल? मग मला काय कळेल. माझा शेजारी जो माझा मित्र होता त्याला मला डिवोर्सला इथं आपण बाहेर जाऊया. मग त्याला आम्ही उठवलं म्हणजे चला आपण जरा बाहेर जाऊ. मग तेवढा वेळ आम्ही त्याच्या घरी बसलो होतो. जवळपास एक अर्धा पाऊण तासाची वेट केला. आम्हाला चहा पण कोणी दिला नाही, आम्हाला पाणी पण कोणी दिलं नाही. हे एक दुसरा धक्का आला. चहाही मिळाला नाही, पाणीही मिळालं नाही, घर ह्याचं असं अवस्था ह्याची अशी की भानगड काय. मग तो एका टपरीवर आम्हाला घेऊन गेला आणि तिथे गेल्यानंतर तो बोलायला लागला. आणि मग तो म्हणला तुम्हाला माहित नसलं म्हणून सांगतो म्हणला माझी परिस्थिती जरा वेगळ्या पद्धतीची झालेली आहे. आणि तुम्ही आला मला खूप बरं वाटलं म्हणला. माझे 2 ते 3 दिवस झालं आत्महत्येचा विचार माझ्या डोक्यात येतो. तुम्हाला बघितलं तर खरंच मला बरं वाटलं. असं म्हटल्यानंतर रडायला चालू झालं. आम्हाला पण आवडलं काय झालं ते एकदा सांग. मग एका झाडाखाली जाऊन बसून पानपट्टीच्या पाठीमाग गावाने बघू नये म्हणून आणि त्यांनी स्टोरी सांगायला चालू केली. तेवढा मार्केटिंगमध्ये आपण सगळेजण एकत्र होतो. तुम्ही होता, मी होतो, चांगलं काम चाललं होतं, लाखो रुपये येत होते. ती आज जी आई रडायला लागली ना ती माझी आई आहे, ती अपंग आहे. माझ्या वडिलांना 2 मिसेस, माझी एक आई दुसरा एक आमची आई आहे. त्याला पण एक मुलगा आणि आमच्या आईला पण मी आहे. 2 एकर जमीन होती. मी चांगले पैसे मिळत होते, कंपनीच्या कामामध्ये व्यस्त होतो. मला एक मिसेस आणि 2 मुली. एक मुलगीला अपेंडिसचा त्रास होता आणि कधी कधी तिच्या पोटामध्ये दुखायचं. आणि मी माझ्या कंपनीच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्याकडे लक्ष देऊ शकलो आणि नुसतं कंपनी काम पैसा गाडी घोडा मीटिंग सेटिंग ह्यातच. आमची दुसरी जी आई होती तिने आमच्या पप्पांना गोल करून घेतला आणि त्यांच्याकडे ते बक्षीस पत्र करून सगळी जमीन नाव करून घेतली. आणि मी मोटिवेशन मध्ये असल्यामुळे घरची माझी आई मला म्हणजे त्यातली एक एकर तुझ्या वाटणीला येणार आहे, तू जरा पुढे जा भांड. मी त्यांना मोटिवेशन मध्ये मीटिंग मध्ये असल्यामुळे म्हणायचो जाऊ दे 2 एकर 4 एकर घेऊ आपण. कारण त्याला कंपनी चालू होती. मी मोटिवेट होतो जाऊ दे मिळाले तर आपल्या दुसऱ्या भावालाच मिळाले. आईने तो धक्का सहन केला कारण कंपनी चालू होती. मला पण त्याचं काही वाईट वाटलं नाही. मी घराकडे कुटुंबाकडे लक्ष देऊ शकलो नाही, त्या कामामध्ये व्यस्त राहिलो. आणि अचानक एक दिवस कंपनी काय झाली, अचानक महिन्याला 1-2 लाख रुपये येणारे पैसेच बंद झाले. गाडीचे हप्ते जायचे बंद झाले. घरचे खायचे वांदे झाले. दुसरं कुठलं काम जमत नव्हतं. शेताची सवय मोडली होती. शेत होतं दुसऱ्या भावाने घेऊन टाकलं होतं. त्या सगळ्या धंद्यामध्ये मी फ्रस्ट्रेशन मध्ये गेलो. त्या रिस्क मध्ये मी त्या टेन्शन मध्ये दारू प्यायला चालू. माझ्या काही मित्रांनी मला दारूचं लागलं. दारूचं व्यसन एवढं वाटलं की मी दारू उतरली की मला ते सगळं आठवायचं. माझी जमीन गेली, माझा धंदा बंद झाला, माझी गाडी बँकेने ओढून गेली, माझी आई मला रोज शिवाय देत्या, माझी बायको मला रोज घालून पाडून बोलत्या. आणि ह्यातनं बाहेर येत असेल तर पिण्याशिवाय पर्याय. माझ्या आयुष्यातली 3 वर्ष फक्त दारू पिण्यामध्येच गेली. आणि या 3 वर्षामध्ये मी दारूच्या नशेत असल्यामुळं त्या माझ्या मुलगीला जे मी दवाखान्यात दाखवू शकलो नाही, त्याचा अपेंडिक्स पोटात फुटला आणि तिची डेथ झाली. हाताला आलेली मुलगी गेली. त्याचा फोन पण सगळ्या गावकऱ्यांचा माझ्यावर आला. तो रोष मी सहन करू शकलो नाही, कुठला पर्याय नव्हता. परत मी दारू प्यायला चाललो. त्या टेन्शन मध्ये माझी जी दुसरी मुलगी होती लग्नाच्या वयात येऊन त्याचं वय झालं होतं. त्यानं सगळी स्थिती पाहिली आणि दुसऱ्या समाजातल्या गावातल्या एका मुलाबरोबर पळून जाऊन तिने लग्न केलं का त्याचा दुसरा पर्याय नव्हता. हा सगळ्या गावचा खेडेगावचा बोल माझ्यावर आला. कारण खेडेगावामध्ये अजूनही मी दुसऱ्या जाती धर्माच्या मुलाबरोबर लग्न करणं मान्य होत नाही. त्या धर्मातली जी लोक होती ती आमच्या घरातून माझ्या बायकोला माझ्या आईला गाडून पडून बोलायला लागली. एकदा या टेन्शन मध्ये माझी मिसेस दळण दळायला गेली होती गिरडीमध्ये आणि त्याच्या कुटुंबातली पण 2 लेडीज दळण दळायला आल्या होत्या. आणि तिथं त्या लेडीजने माझ्या मिसेसला सांगितलं की तुझी पोरगी बाद होती, त्यानं आमच्या मुलग्याला घेऊन गेली, तुमची वाट लाग. असं सगळं ऐकल्यानंतर आमची मिसेस तिथूनच त्या टेन्शन मध्ये एका विहिरीत जाऊन उडी मारली, आत्महत्या केली. ती घरी आलीच नाही, दळायला गेली. आणि हे सगळं मला माहितच नव्हतं कारण मी डोंगीमध्ये मला फक्त दिसत होतं पुसट. मिसेस वारलेली आहे, मुलगी वारलेली आहे, एक मुलगी पळून गेलेली आहे. आणि या सगळ्या टेन्शनमध्ये मी काय पित होतो, दारू पित होतो. आणि सगळ्यात शेवटी कळालं मला, जेव्हा मला होश आला, मी जेव्हा जागा झालो तर मला कळालं की मी आणि माझी अपंग आई दोघंच राहिलो, आता दुसरं कोण नाही. आणि एकदा आई माझ्यासमोर रडली, एक औषधाची बाटली दाखवली, मला म्हणली बाळ सगळं संपलंय, माझी इच्छा नाही जेवण राहण्याची म्हणून मी बाटली आणलेली आहे, तू जर आज दारू पिऊन घरी आलास तर मी बाटली पिणार आणि संध्याकाळी मी पण मरणार आहे. असं जेव्हा आईने मला सांगितलं की उद्गार तोंडातून निघले, त्या दिवसापासून मी दारू सोडली. मला पुढे जायची व्यसनमुक्ती करायला गरजच पडली नाही. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एक हिट वाक्य जे होतं त्याने त्याचं आयुष्य बदललं, तो व्यसनमुक्त झाला. आता मला व्यसनमुक्त होऊन मला 2 वर्ष झाले. अजूनही माझी तब्येत तशीच आहे. अजूनही माझ्या डोळ्यासमोर प्रश्न आहे की करायचं काय. तुम्ही आता घरी आला ना, चहा पाजायलाही आमच्या घरी साखर नाहीये म्हणून आमची आई तुम्हाला चहा देऊ शकली नाही. आणि तुम्ही जेव्हा मला माझे हाल विचारले कसं चाललंय काय चाललंय, आई का रडली, कारण आईंना आणि मी डोळ्याने हे सगळं पाहिलेलं आहे. आणि हे सगळं वाचू शकलं असतं, हे सगळं योग्य होऊ शकलं असतं. फक्त मी एकच संयम ठेवायला पाहिजे. कंपनी फोडली त्याला तुम्हालाही अडचण आली होती, मलाही आली होती. तुम्ही त्या अडचणीतून सावरून दुसरी कंपनी उभी केली आणि एक चांगल्या गाडीतून माझ्या घराकडे आला. त्याच वेळेला मी पण असा विचार केला असता, बुडली बरं झालं दुसरी करूया. दारूच्या नादी जर लागलो नसतो तर माझा प्रपंच, माझं कुटुंब, माझी मुलगी, माझी ती मुलगी, माझी सोन्यासारखी मिसेस, ज्या पत्नीने मला आयुष्यभर साथ दिली, ज्या आज चांगले दिवस बघायला असायला पाहिजे,
ती असू शकली नाही. फक्त माझा एक डिसिजन, माझा एक निर्णय की आलेल्या समस्येला तोंड देण्याऐवजी मी त्या समस्येला लपण्यासाठी दारूचा आधार घेतला. दारूचा आधार न घेता पुरुषार्थी बांध्यानं, संयमानं जर त्या संयमापुढे मी गेलो असतो तर आज तुमच्यासाठी माझीही गाडी असली असती आणि माझं कुटुंब आज शाबूत राहिलं असतं. हे सगळं ऐकल्यानंतर आम्हाला त्याला ती जी कंपनी घेऊन गेलो सांगायची धाडसच झाली नाही. येताना माझ्या खिशात होते तेवढे, माझ्या मित्राच्या खिशात होते तेवढे पैसे त्याला दिले. त्याच्या आईच्या जाऊन पाया पडलो, त्यांना थोडा धीर दिला आणि रडत रडत आम्ही आमच्या कोल्हापूरपर्यंत परत आलो. डोळ्यातले अश्रू होतो. आणि तिथं आल्यानंतर ना जाताना आमच्या पण काही समस्यावर आम्ही चर्चा करत गेलो. गाडी घेतली आपण पण हप्ता येत आपले, आपल्या घरी पण हा प्रॉब्लेम आहे. जेव्हा आम्ही परत आलो नाही आमचं माइंड बदललं आणि हा विचार केला की आपल्या ज्या समस्या आहेत की ह्याच्या समस्येसमोर काहीच नाही. आपल्या निसर्गाचे हात जोडले आणि 100 वेळा निसर्गाचे देवाचे आभार मानले की देवा आमच्याही जीवनात तू अडचणी आणल्या होत्यास, पण त्यात सावरण्याची तू आम्हाला ताकद दिली, आम्हाला चांगला मार्ग दाखवला. एवढी वाईट अवस्था अजून आमची झालेली, वाईट सिच्युएशन मध्ये सुद्धा देवाचे आभार मानण्याची तयारी त्यावेळेला होते ज्यावेळेला आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीची माणसं आपल्याला दिसतात. म्हणून अध्यात्मामध्ये असं म्हटलं जातं की जर तुम्हाला तुमची परिस्थिती वाईट वाटत असेल, तुम्हाला तुमच्या अडचणी मोठ्या वाटत असतील, 10 रुपयाची इच्छा होत असेल तर तुमच्यापेक्षा मोठ्या परिस्थितीमध्ये, तुमच्यापेक्षा जास्त अडचणीत असणाऱ्या कुटुंबाचा जाऊन एकदा भेट दिली. मग तुम्हाला कळेल की त्याच्यापेक्षा ती वाईट अवस्था आपली. तुम्ही तुमच्या कुटुंबाचा अभ्यास करा. मला माहित नाही तुमच्या कुटुंबात काय स्थिती आहे, पण मला एवढी गॅरंटी आहे की इतरांची जेवढी वाट लागलेली आहे तेवढी अजून तुमची लागलेली नाही. आणि जर लागायचे नसेल तर एकालाच बदलणं गरजेचं आहे, ते तुम्ही आहात. आणि जर तुम्ही बदलू शकला ना तर तुमचं सगळं आयुष्य सुखकर असेल. गाड्या नाही ना तरी चालते, बंगले नाही झाले तरी चालते, साधं पडकं घर असू दे तुमचं, ज्याला भिंती पण सरळ नसतील, गिलावा पण नसेल, पण त्या घरामध्ये, पडक्या घरामध्ये जर तुमची आई असेल, त्या पडक्या घरात तुमची जर मिसेस जिवंत असेल, तुमच्या हस्ती जर मुलं जिवंत असतील तर बंगल्यापेक्षाही जास्त आनंद त्या पडक्या घरामध्ये तुमच्या कुटुंबासोबत आहे. भोगण्यासाठी आपलं मनाचं परिवर्तन होणं काय आहे. एका ट्रेनरनं मोठ्या 2 लाख रुपये ट्रेनिंगची फी होती. त्या ट्रेनिंगला मीही गेलो होतो. मुंबई सारख्या ठिकाणी त्या ट्रेनिंग होतो, जाण्या येण्याचा खर्च तुमचा 2 लाख रुपये फी, 2 दिवसाचं ट्रेनिंगला प्रवेश 11 वाजता आत एंट्री होईल. तोच आता 11 वाजून 5 मिनिटांना आलेला आतच घेतलं नाही. 2 लाख भरून सुद्धा तुम्हाला मी 2 लाख भरण्यात बाहेर 2 लाख गेले तुमची. तुम्ही 11 वाजता आला नाही ना, ट्रेनिंग इथून सुरू झालं. 11 वाजता जे आत आली तेवढ्याच ट्रेनिंग झाली. आणि ट्रेनिंगचं पहिलं वाक्य काय होतं माहिती? त्या ट्रेनरनं उभारून पहिलं वाक्य हे सांगितले, किती रुपये फी होती? 2 लाख. 2 दिवसाचं ट्रेनिंग, खाणं पिणं तुमचं, जाणं येणं तुमचं. पहिलंच वाक्य सांगितलं, मी आज एका अशा व्यक्तीची तुमची ओळख करून देणार आहे जो व्यक्ती तुमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देऊ शकतो. मी आज अशा एका व्यक्तीची तुमची ओळख करून देणार आहे, अशा व्यक्तीचं तुमचं इंट्रोडक्शन मी करणार आहे जो व्यक्ती तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मी आज अशा एका व्यक्तीची तुमची ओळख करून देणार आहे जो व्यक्ती तुमच्या करिअरच्या जिथं तुम्हाला पोहोचायचं आहे त्या उंचीवर तुम्हाला पोहोचवू शकतो. मी आज अशा एका व्यक्तीची तुम्हाला ओळख करून देणार आहे जो तुमच्या शरीरात असणारे सगळे आजार बरे करून देऊ शकतो. आम्हाला सगळ्यांना उत्सुकता वाटली. 2 लाख फिटल्याच वाटला. कोणतरी आज असा भेटणार आहे जो एवढ्या सगळ्या अडचणीवर आपण सोल्युशन करून देणार. आणि परत हळूच तो म्हणला, तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तुम्ही स्वतःच आहात. तुमच्यातच तो माणूस आहे. दुसरा माणूस तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. दुसरा माणूस तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण लावू शकत नाही. दुसरा माणूस तुमचं करिअर घडवू शकत नाही. ह्या जगातले तुमच्या अडचणीची, ह्या जगातला तुम्हाला आता असणाऱ्या सगळ्या परेशानीचे, ह्या अडचणीचे, ह्या त्रासाचे सगळ्यात जबाबदार व्यक्ती कोण असाल तर तुम्ही स्वतःच आहात. आणि भविष्यात कधी तुम्ही जर करोडपती झाला, यशस्वी झाला, मोठे माणसं झाला, सेलिब्रिटी झाला तर त्या सेलिब्रिटी पर्यंत तुम्हाला पोहोचवणारे व्यक्ती सुद्धा तुम्ही स्वतःच असाल. म्हणून म्हटलं जातं की तूच आहे तुझ्या जीवनाचा. पण कोणीतरी ह्या गोष्टीची जाणीव करून देण्याची काय असेल. म्हणून आम्हाला कोणाला तरी बोलावं लागतं, सरांना काहीतरी प्रयोग करावे लागतात, अस्कर साहेबांना गाणी म्हणावे लागतात, सागर साहेबांना काय काहीतरी प्रयोग करावे लागतात. हे सगळे मार्गदर्शक असतात. हे तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद निसर्गाने आम्हाला दिलेली नाही. निसर्गाने आपलंच आयुष्य बदलण्याची ताकद आपल्याला दिलेली आहे. तुमच्या शरीराचे सगळ्यात चांगले डॉक्टर कोण असाल तर ते तुम्हीच आहात. आणि तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कोण असाल तर ते पण तुम्हीच आहात. तुमच्या आयुष्याचा गाडा, तुमच्या आयुष्याच्या गाडीचे ड्रायव्हर तुम्ही आहात. आणि त्या गाडीच्या ज्या ड्रायव्हर तुम्ही ज्या गाडीत बसलाय त्या गाडीमध्ये प्रवास तुमचे कुटुंब पण करत आहे. मग ती गाडी जर दारू पण तुम्ही चालवली, जर त्याचा अपघात झाला, घाटात गेली तर सगळं कुटुंब पण तुमच्या बरोबर येईल. एखाद्या बसमध्ये बसताना तुम्हाला जर कळालं की त्या गाडीचा ड्रायव्हर दारू पण गाडी चालवायला लागला तर तुम्ही बसाल का? जर उत्तर द्या सगळ्यांनी. नाही. तुमच्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख तुम्ही असाल तर कुटुंबाच्या गाडीचे ड्रायव्हर कोण? तुम्हीच ना. तुम्ही व्यसनाधीन असाल तर तुमचं कुटुंब तुमच्या गाडीत बसेल का?
मग तरी पण त्यांनी सांभाळणे पाळणे म्हणून एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या. सांगायला उदाहरणं बरीच आहेत, मी सांगत जाईल, तुम्ही ऐकत जाल, 2 दिवस संपतील पण हे विषय संपणार नाही. एवढ्या अडचणी आहेत त्या विषयावर, एवढं घाण विषय आहे. तरी त्या गटारीमध्ये गटार साफ करताना कुठं उतरावं लागतं? गटारीमध्ये उतरावं लागतं. आम्ही उतरण्याची धाडस केलेली आहे. निसर्गानं आम्हाला ते बळ दिलेलं आहे. आम्ही ह्या कामाच्या लायकीचे खरंच नाही, आमचे हात ह्या कामाला कमी पडत आहेत. मी ज्या वेळेला व्यसनमुक्तीचा आमचा कार्यक्रम होतो, 2 दिवसाचं ट्रेनिंग होतं, डॉक्टर, वकील, ॲडव्होकेट सगळ्या प्रोफेशनचे लोक येतात, देशभरातून येतात. आता 1800 किलोमीटरवरून एक व्यक्ती निघालाय. आमचं ट्रेनिंग 20 तारखेला आहे आणि आज एक व्यक्ती निघालाय, ट्रेनमध्ये आहे आता सध्यातून. यायला लागलाय कुठं? कोल्हापूरच्या आमच्या व्यसनमुक्तीच्या ट्रेनिंग 1800 किलोमीटरवरून निघालाय. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि आल्यानंतर मी त्या सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, व्यसनमुक्तीचं काम करायला आलाय का? तुमचं हो. मनापासून करायचं का? हो. मग मी त्यांना प्रश्न विचारतो. आज तुम्हाला सगळ्यांना पण मला ते विचारूच वाटलं. मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे. आपल्याला 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून. स्वातंत्र्य मिळालं म्हणजे कोणाच्या तरी आपण कशात होतो? गुलामगिरीमध्ये होतो. कुणाच्या होतो? इंग्रजांच्या. इंग्रजांच्यातून आपल्याला स्वतंत्र व्हावं लागलं. का व्हावं लागलं? कारण तिन्ही देशाला, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला काय दिला? त्रास दिला. कुठला त्रास दिला? कुठला त्रास दिला? मानसिक त्रास दिला, शारीरिक त्रास दिला, आर्थिक त्रास दिला, गुलामगिरीमध्ये ठेवलं, आपल्या आया बहिणींच्याकडे वेगळ्या नजरेनं त्यानं पाहिलं, असे काहीतरी त्रास दिले ना ते. आणि त्रास ते देत होते म्हणून क्रांती करण्याची गरज पडली, त्यांना हाणून बाहेर काढण्याची गरज पडली. आणि अनेक क्रांतिकारक त्यात उतरले आणि त्यांनी इंग्रजांना काय केलं आणि मग आपल्याला काय मिळालं? स्वातंत्र्य मिळालं. माझा प्रश्न मी त्या लोकांना विचारतो, मी तुम्हाला नाही. जे लोक व्यसनमुक्तीचं काम करायचं त्यांना मी विचारतोय, मला तुम्ही सर्वांनी एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्या उत्तरानंतर आता ट्रेनिंग सुरू होईल. आणि ते प्रश्न असा असतं, इंग्रजांच्या तावडीतून देश सोडला त्यांना आपण क्रांतिकारक म्हणतो. त्यांची पुतळे आहेत, त्यांच्या नावानं सुट्ट्या आहेत, त्यांच्या नावानं मोठमोठे कार्यक्रम घेतले जातात, बरोबर आहे. मग इंग्रजांच्या तावडीतून देश सोडवला गेला, देशाला स्वातंत्र्य मिळालं. आता प्रश्न असा आहे, इंग्रजांच्या तावडीतून देश सोडवणं जेवढं गरजेचं होतं, इंग्रजांच्या तावडीतून देश सोडवणं गरजेचं होतं, इंग्रजांनी आपल्याला त्रास दिला होता म्हणून आपण ते केलं. इंग्रजांनी दिलेला त्रास जास्त होता का व्यसनाधीन माणसं जास्त समाजाला त्रास देते? असा मी प्रश्न विचारतो त्या लोकांना. उत्तर काय देत असेल की लोक? तुमचं काय मत आहे? काय उत्तर जर मोठ्यानं बोल होत. आपण कोण होतो? सगळीजण होता ना. इंग्रजांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून त्यांना हाणून लावायची वेळ आहे. आपण इंग्रजांच्या पेक्षा काय दिलाय? जास्त त्रास दिलाय, बरोबर आहे ना. आता तुम्ही येताय का नाही? खऱ्या अर्थानं घरच्याला स्वातंत्र्य मिळालंय बघा. स्वातंत्र्य त्यांना मिळालं, त्रास देणारा निवडून गेला. पण यात दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की इंग्रज परके होते, पर देशाचे होते. मग त्यांना मारता येते, हाणता येते, गोळ्या घालता येते, बॉम्ब जाऊन उडवता येते. पण तुम्ही सगळेजण कुठले आहात? घरच्या. तुम्हाला बोलता पण काही येत नाही, मारता पण येत नाही. किती मोठी द्विधा मनस्थिती असेल तुमच्या कुटुंबाची, विचार करा. एवढे त्रास दिले आपण, तिने सहन केले. इंग्रजांना आपण बाहेर काढलं पण तुम्हाला काढता येऊ शकत नव्हतं त्यांना, म्हणून तुम्हाला आज या ठिकाणी पाठवलेलं आहे. एवढं मोठं काम, इंग्रजांच्या पेक्षाही गैरगुजरी माणसं आपण आहोत आणि होतो. पण आता आपल्याला काय करायचंय? बदलायचं आहे. आता इंग्रज बनून जायचंय, घरी त्रास देणारे, का क्रांतिकारक बनून जायचंय, व्यसनमुक्तीचा झेंडा घेऊन जाणार आहे? आजच्या ह्या 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, व्यसनमुक्तीची क्रांतीची मशाल घेऊन जाऊया की व्यसन करून परत त्रास देणारे इंग्रज बनून जाऊया? घ्यायला तयार आहात? जर येस नो मध्ये मोठ्याने येस म्हणाला. भरपूर काय बोलण्यापेक्षा तुमच्या मनाचा डिसिजन, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक वाक्य तुमचं आयुष्य काय करू शकतं. एक शेवटचं उदाहरण देतो, कारण मी बोलत गेलो तर बोलतच जाईल. कारण ते आमचं कसं आहे, आठवडं ते आम्ही तोंडानं बोलत नाही, आम्ही बेबीच्या डेटापासून बोलत असतो. आणि आमची अशी मानसिकता असते की तुम्ही बदलला पाहिजे. आमचं काम ते आहे. तुम्ही सर्वांनी पण ही प्रार्थना करा. आमचं एक स्वप्न आहे सर्वांचं. आम्ही महाराष्ट्रातलं सर्वात मोठं व्यसनमुक्ती केंद्र बनवले, ज्यात तुम्ही सर्वजण आहात. आणि मी एक जबाबदारीने बोलतोय, रेकॉर्ड होतोय सगळं. मी एका जबाबदारीने बोलतोय, याचा सगळ्यांचा अभ्यास करून बोलतोय, पुराव्यानिशी बोलतोय. महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगली वागणूक दिलं जाणार, रिहब केलं जाणार, सगळ्यात चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचं जेवण दिलं जाणार आणि सर्व प्रकारचे एंटरटेनमेंट अवेलेबल असणारं जर कुठलं केंद्र असेल तर शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र. हे स्वप्न तुम्ही प्रार्थना केली तर होऊ शकते. करणार काही मला आधी प्रॉमिस करा, करू शकता. आम्हाला देशातलं सर्वात मोठं सगळ्यात चांगलं व्यसनमुक्ती केंद्र बनवायचं, जिची कॅपॅसिटी 1000 लोकांना सांभाळण्याची असली पाहिजे. 1000 लोक एका वेळेला नांदतील, गुन्ह्या गोविंदाला डान्स करतील, एन्जॉय करतील, अशा प्रकारचं निवासी व्यसनमुक्ती केंद्र बनवण्याचं स्वप्न आम्ही बांधलेलं आहे. आणि आजच्या दिवशी, आजचा दिवस नोट करून घ्या, 15 ऑगस्ट 2022 रोजी मी सांगितलंय, तुम्ही कुठं जाणार नाही, आम्ही कुठं जाणार नाही. येणाऱ्या 2 वर्षामध्ये तुम्हाला भारतातलं
सर्वात मोठं व्यसनमुक्ती केंद्र शिवशंभो. हे आम्ही पैशासाठी करत नाही. इथं सगळी बसलेली करोडपती आहे. माझे स्वतःचे 7 ट्रॅडिशनल बिझनेस आहेत ज्यातून आमचा लाखो रुपयाचा इन्कम आहे. आज पण मला जे जायचं होतं एक डील करण्यासाठी जायचं होतं, पण त्या डीलपेक्षा मला ही डील बरी वाटली. एक डील करून 1,00,000-2 लाख रुपये मिळवण्यापेक्षा 60 लोकांच्या आयुष्याची डील पुढे आहेत, त्यांच्या आयुष्यात असलं सरांचे 10-12 प्रकारचे बिझनेस आहेत. जन्माला येणाऱ्या मुलापासून ते माहितापर्यंत सगळं साहित्य भेटतं. लाकडात सगळं चालू असतं. कोरोना काळात तर लाकडाचा सीझन जोरात चाललेला आहे त्यांचं. एवढे व्यावसायिक लोक आमच्याशी जोडले. काय लोक आमच्या ट्रेनिंगला जे येतात ते मर्सिडीज घेऊन येतात. आज ट्रेनिंगला येऊन बसलाय, ड्रायव्हर हा भार मर्सिडीजमध्ये बसलाय, मर्सिडीज घेऊन आले. असे लोक व्यसनमुक्तीच्या कामामध्ये सहभाग घेत आहेत, कारण त्या सगळ्यांना कळलंय मग अशी म्हटल्याप्रमाणे की गुन्ह्या गोविंदानं नांदणाऱ्या, करोडपती असणाऱ्या, सर्व सुखसुविधा असणाऱ्या चांगल्या घरामध्ये एकच व्यक्ती व्यसनाधीन आहे, पण त्या सगळ्या कुटुंबाला त्यानं काय लावलेलं डाग लागला. त्याला बाहेर काढायचं असेल तर अनेक सोशल वर्कर लोक सुद्धा या कामामध्ये येत आहेत. व्यसनमुक्तीचं काम करणाऱ्या, आमच्या संस्थेसोबत काम करणाऱ्या आणि देशभरात काम करणाऱ्या सगळ्या लोकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक उदाहरण देतो. एका रेल्वे स्टेशनवरती एक भिकारी भीक मागायचा आणि भिकाऱ्यांचं तुम्हाला माहित असेल त्यांचं पण ट्रेनिंग कदाचित कुठे होत असेल. फार हुशार असतात. कुणाकडे किती मागायचे तुम्ही चेक करा. भिकारी लोक काही लोकांच्याकडे फक्त हात पसरतात, मागत काहीच नाही, आणि काही लोकांच्याकडे डिमांड करतात द्या की 50 रुपये. ओळखायचं जो ज्याच्याकडे डिमांड करायला लागलाय का नाही त्याच्यानं जरी तो माणूस श्रीमंत आहे. त्याला तेवढं ट्रेनिंग असतं, त्याला कळतंय मागायचं आकडा कोणाकडे मागायचं आणि नुसतंच हात पुढे पुढे करायचं. ज्याच्यासमोर नुसतंच हात पुढे केलेला असतं की नाही त्याला माहित असते ह्याची लायकी पण नाही द्यायची, पण तरी पण दिला तर दिला. पण ज्याच्याकडे तो डिमांड करत असतो नाही 50 द्या 100 द्या, त्याच्या नजरेत तिची तेवढी लायकी असते 50 आणि 100 देण्याची. मग एक भिकारी, ट्रेन भिकारी एका रेल्वे स्टेशनवरती एका जंक्शनवरती नेहमी भीक मागायचं. अनेक वर्षांची भीक मागण्यामध्ये गेली होती. आणि एकदा एक ट्रेन आली. ट्रेन आल्यानंतर त्यांना माहित असायचं की ट्रेनमधलं गर्दी उतरते आणि पटपट सगळेजण बाहेर निघून जात असतात. त्यातले काही लोक चॉईस करायचे असतात आणि त्याच्याकडे भीक मागायची असते. जास्त लोकांच्याकडे जाता येत नाही, 1-2 पकडावे लागतात. एक ब्लेझरवाला व्यक्ती ब्रीफकेस हातामध्ये घेऊन उतरला आणि गडबडीत बाहेर पडत त्याने चॉईस केला हा माणूस कामाचा आणि त्याच्या मागे लागला. हो साहेब 10 रुपये दे, हो साहेब 10 रुपये दे. तू काही बोलेनच, तू पुढे चालला लागला, त्याच्या मागे चालला. त्याला राग यायला लागला, एवढी लोक माझ्या मागे काय लागला. आणि गेटवर गेल्यानंतर तो वळला थांबला. तुला लाज वाटते का तुला बेकारायला म्हणून? तेवढा अजिबात वाटत नाही. तेवढा का 25 वर्ष कांदा करतो म्हणून दुसरं काही कामच नाही. तुम्हाला वाटत असेल तर बोला पडतं. तेवढं मला पण वाटत नाही, तुला वाटत नाही ना. अरे म्हणला एवढे चांगले हातपाय देवाला दिल्या, एवढं सगळं चांगलं दिलेलं आहे, पर्सनॅलिटी चांगली आहे, तुझ्याकडे सातत्य आहे आणि ते मला जाणवलं. मी एक व्यावसायिक माणूस आहे, मला तुझ्याकडे 4 गुण एवढ्याच जाणवले. तुझं भाषाशैली चांगली आहे, तुझ्याकडे सातत्य आहे, लोक हेरण्याची कला आहे. बरोबर मला घेऊन माझ्या पाठीमागपर्यंत इथपर्यंत आलं गेटपर्यंत, म्हणजे तुझ्याकडे संयम आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी एका व्यावसायिकाकडे लागतात आणि अनेक व्यवसायांच्याकडे हे नसतात. आणि एका तू भिकारी असून तुझ्याकडे सगळं आहे हे तू ओळखलंच नाही आजपर्यंत. असं म्हटल्यानंतर जर सिरियस झालं. बहुतेक चांगलं बोलायला लागलं माझ्याविषयी. आजपर्यंत असं कोण बोलला नाही. सगळी शिव्या देऊनच गेली, धक्का देऊन गेली, सल्ला देऊन गेली. आज ह्यो माझी काय करायला लागला, तारीफ करायला लागला. किती रुपये पाहिजे तुला? तर 10 रुपये पाहिजे. पण देतो तुला, पण भीक समजून देणार नाही. कारण मी जर तुला आज भीक समजून 10 रुपये दिले तर तुझ्यातल्या एका व्यावसायिकाला मी अपंग केलं असं माझ्या दृष्टीनं होईल. तेवढा कसं देणार? द्या तरी, पण देतो. तुझ्या ताकीद काय? तर त्या भिकाऱ्यानं आपल्या मुलाला नेण्यासाठी पेन्सिलचा बॉक्स ठेवलेला होता. तेवढा माझ्या मुलाला पेन्सिलचा बॉक्स मागेला मी घेऊन चाललो. किती रुपयाला घेतलाय? 5 रुपयाला. थोडा कोइन्सिडेंट चांगला आहे, योगायोग चांगला आहे. माझ्याही मुलाला मला पेन्सिलचा बॉक्स आणायला सांगितलं, पण मला तेवढा वेळ नाही. मला एक मिटिंगला गडबडीत जायचं. एक काम कर, तू पेन्सिलचा बॉक्स मला दे, मी तुला 10 रुपये देतो. माझ्याकडे वेळ नाही म्हणून 5 रुपये जास्त घे. मी तुला भीक समजून 10 रुपये दिले नाही. मी आज तुझ्याबरोबर काय केली? डील केली, एक व्यवहार केला. तू एक व्यावसायिक आहेस, मी एक व्यावसायिक आहे, आणि एका व्यावसायिकाबरोबर एका व्यावसायिकानं आज काय केली आहे आणि डील करतो. तुला 10 रुपये देतो, दे पेन्सिलचा बॉक्स म्हटलं तरी येतो. ही घटना संपली. ह्या घटनेच्या 10 वर्षानंतर अमेरिकेमध्ये घटना घडली. ही घटना झाली त्याच्या 10 वर्षानंतर अमेरिकेमध्ये घटना झाली. अमेरिकेमध्ये एका मोठ्या हॉलमध्ये एका संस्थेनं जगभरामध्ये यशस्वी झालेल्या, लवकरात लवकर यशस्वी झालेल्या, कमीत कमी वेळेमध्ये सक्सेसफुल झालेल्या 100 लोकांना एकत्र केले आणि त्यांचा सत्कार समारंभ ठेवला. आणि सगळे लोक त्या हॉलमध्ये देशभरातून, जगातून आले होते, जगाच्या कानाकोपऱ्यातून आले होते. आणि एक काउन्सिलर असा माईक उभा होता आणि तो त्या 100 लोकांना म्हणत होता की तुम्ही सर्वजण चांगले आहात, कमी वेळेमध्ये तुम्ही व्यवसाय उभा केला म्हणून तुमचा सत्कार करायला बोलवलंय आणि तुमच्यातले 3 नंबर आम्ही काढणार आहे. 100 सुद्धा 3 नंबर, म्हणजे देशातले, जगातले सगळ्यात टॉप ते किती असतील जिने कमीत कमी वेळेमध्ये मोठा व्यवसाय उभा केला. आणि ते 3 नंबर काढताना पहिला मी 3रा नंबर बोलवणार आहे, परत मी 2रा नंबर वाल्याला बोलवणार आहे आणि सर्वात शेवटी मी कोणाला बोलवणार आहे? 1 नंबर वाल्याला बोलवणार. तो 1 नंबर वाला आपलं मनोगत सुद्धा व्यक्त करत त्याला ती ऍक्टिव्हिटी आम्ही देणार आहे. असं सगळं तो पुढे सांगत होता. मागं काही व्यावसायिक बसलेले होते
आणि एका कोपऱ्यामध्ये दोघं तिघं लाईन मध्ये बसले होते आणि एकटा माणूस एकाला कोपर मारत होता. तो पण व्यावसायिकच, कारण जमा कोण झाले सगळे व्यावसायिक. एक व्यावसायिक दुसऱ्या व्यावसायिकाला कोपर मारायचा म्हणायचा, साहेब मला ओळखलं. तो बघायचा म्हणायचा नाही. परत थोड्या वेळेला परत कोपर मारायचा, साहेब मला ओळखलं. परत तो बघायचा म्हणायचा नाही. असं 3 वेळा झालं. चौथ्यांदा त्यानं कोपर मारलं तर त्यांच्याला शिवी गाठली. मला अक्कल आहे का तुला? मी तुला 3 वेळा मगापासून म्हणते मी तुला ओळखलेलं नाही. आता पुढे बघ म्हणा, पुढे काय चाललंय. आता जर मला कोपर मारला असता तर तुला म्हणा मी बुकी मारेन. असं म्हणल्यानंतर तो ग बसला. ह्याला पण जरा बरवडला, आता येऊ काय कोपर मारणार. परत थोडा वेळ गेला आणि 3 नंबर वाल्याला कॉल झाला. 3 नंबरचा व्यवसाय अमुक अमुक या पुढे. तिकडनं व्यक्ती उठला, तो गेला, त्याचा सत्कार झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, कोपर मारणाऱ्यांना पण वाजवल्या, मार खाणाऱ्या कोपर मारून घेणाऱ्यांना पण वाजवल्या. सगळे एकमेकांना हसणारे, वाद चांगला म्हणून 3 नंबरचा व्यवसाय. परत थोड्या नंतर ते येऊन बसला. परत 2 नंबरच्या व्यवसायाला तिने बोलवलं. तो गेला, त्याचा सत्कार झाला, तो खाली येऊन बसला. तोपर्यंत त्याचा प्रयोग चालूच आहे. परत थोड्या वेळाने कोपर मार, साहेब मला ओळखलं. तुला म्हटलं आता चपलानं मार. तुला 4 वेळा झालं, 5 वेळा झालं, मी तुला ओळखलेलं नाही, तुझी माझी कुठेही भेट झालेली. असं हे वेळेला शिवीगाळ करून उठून एका दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसला आणि तिथून त्याला हात जोडले असे, आता इकडे यायचं नाही, तिथंच बस, कोपर मारायचं. असा तो म्हणून तिकडे जाऊन बसला आणि तेवढ्यात 1 नंबर वाल्याचं नाव घेण्यात आलं. आणि तू 1 नंबर वाल्याचं जे नाव घेतलं नाही, तो कोण होता माहिती आहे? तो कोपर मारणार. आणि तो उठून पुढे गेला आणि गप जाईल जाताना त्याकडे बघत गेला. आता त्याला टेन्शन आलं. तो म्हणा मगापासून मी त्याला मारत होतो, शिव्या घालत होतो, ज्याचा मला राग आला होता, नेमका जगातला 1 नंबरचा व्यवसाय कोण निघाला? तो मगापासून मला म्हणतो ओळखला का? मी तर याला ओळखलेलं नाही. त्याला जरा कमीपणा वाटला की मी याला शिवाय दिल्यात मगापासून. आणि तो जाताना गप गेला नाही, बघत बघतच गेला. आणि पुढे जाऊन पण गप बसलं का नाही, माईक हातात घेतला ते आणि पुढे जाऊन म्हटला आजचा हा सत्कार मी त्या माणसाच्या हातून घेणार आहे म्हणा. असं म्हटल्यानंतर त्याच्या अंगाचं पाणी झालं. तो कसा तरी असा वाकत गेला पुढे. त्याला म्हणला साहेब मी तुम्हाला खरंच ओळखलेलं नाही अजून सुद्धा, पण मला माफ करा. म्हणजे माफ बीफ काय नाही म्हणा, तुम्ही सत्कार माझा करायचा. तुला अजून पाणी झाला म्हणलं मगाच शिवाय द्यायला लागले. त्याला मी ओळखलेलं नाही, पण माणूस मोठा आहे, आता सत्कार करूयाच. सत्कार करून झाल्यानंतर तो त्याच्या पाया पडला. म्हटला आता तुमची माझी भेट कुठे झाली त्याचं सांगा, कारण आता माझी उत्सुकता निर्माण झाली की तुम्ही मला ओळखला का, ओळखला का? मी ओळखलेलं नाही, तुम्हीच ओळख सांगा. असं म्हणून तो हात बांधून बाजूला उभा राहिला. मी 1 नंबरचा बिझनेसमॅन. त्याने हातात माईक घेतला आणि म्हटला तुमची माझी ओळख पटवून देण्यासाठी मला 10 वर्ष मागे जावं लागेल. मला जावं म्हणलं मागं, पण सांगा. त्यामुळे एका रेल्वे स्टेशनवरती नेहमी एक भिकारी भीक मागायचा. आणि तो भिकारी नेहमी या अपेक्षाने भीक मागायचा की दिवसात 100-200 रुपये गोळा होतात, मुलाबाळांचं पोट चालतं. ह्याच्यापेक्षा वेगळा विचार त्या भिकाऱ्याने कधी केला नव्हता आयुष्यामध्ये. आणि त्या भिकाऱ्याला एक सुटाफुटातला व्यावसायिक एक दिवशी भेटला. आणि त्या सुटाफुटातल्या व्यावसायिकानं जाताना त्या भिकाऱ्याला एक वाक्य बोलून गेलं. आणि ते एक वाक्य त्या भिकाऱ्यानं ऐकलं. ते वाक्य होतं तू भिकारी नाहीस, तू एक व्यावसायिक आहेस आणि मी एक व्यावसायिक. हे वाक्य ऐकल्यानंतर भिकाऱ्याला रात्रभर झोप लागली नाही. रात्र तो भिकारी जागा राहिला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याने विचार केला, एका मोठा सुट्या-फुटातल्या व्यक्तीनं मला भिकारी म्हणलं नाही, मला एक व्यावसायिक म्हणतं. आणि जाताना माझ्याकडून पेन्सिलचा बॉक्स घेऊन माझ्यावर एक डील करून गेला. तर आजपासून आपण भीक मागायची नाही असा डिसिजन त्या भिकाऱ्याने घेतला आणि पेन्सिलचे बॉक्स विकत घेऊन विकायला चालू केले. दुसरा दिवस, तिसरा दिवस, 1 महिना, 2 महिना करता करता चॉक विकायला चालू केली, स्टेशनरी विकायला चालू केली. बघता बघता स्टेशनरी कटलरीचा व्यवसाय गाठला. बघता बघता स्टेशनरी कटलरीचा तो मॅन्युफॅक्चरर झाला. आणि बघता बघता तालुक्यातून जिल्ह्यात, जिल्ह्यातून राज्यात, राज्यातून देशात आणि देशातून जगभरात पोहोचला. आणि जगात आज तो भिकारी एक मोठा व्यावसायिक म्हणून नावारूपास आला. तो भिकारी मी आहे. आणि ते सुटबुटातले साहेब जिने ते वाक्य सांगितलं होतं ज्याच्यामुळे माझं आयुष्य बदललं, साहेब ते तुम्ही आहात. असं म्हटल्यानंतर जेव्हा डोळ्यात पाणी आलं, डोळ्यात पाणी आल्यानंतर त्यानं माईक घेतलं, म्हटलं आता मी तुम्हाला ओळखलं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की हे वाक्य प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवरती मी सगळ्या भिकाऱ्यांना सांगत होतो. पण त्या सगळ्या भिकाऱ्यामध्ये तू एकटाच बदललीस. हे वाक्य मी सगळ्यांना सांगत होतो, रोज 10 भिकाऱ्यांना सांगत होतो. पण बदलला कोण? तू. कारण तू ते वाक्य काय घेतलंस? तर मोठ्याला बोला, काय घेतलं? त्याच्या ह्या सगळ्या उदाहरणात एकच मेसेज कळतो की जर तुमच्या आयुष्याला बदलायचं असेल, तुमच्या आयुष्याला कलाटणी द्यायची असेल, तुमचं आयुष्य सुधारायचं असेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातले गोल आणि जर करिअर करायचं असेल, उद्दिष्ट गाठायचे असतील, नावावर उपास यायचं असेल, फेमस व्हायचं असेल, काहीही तुमच्या आयुष्यात जे ध्येय तुम्हाला गाठायचं आहे तिथपर्यंत जर पोहोचायचं असेल, पुस्तकं वाचायची गरज नाही, सेड्या ऐकायची गरज नाही, व्याख्यान ऐकायची गरज नाही. एक वाक्य, एक सेंटेन्स तुमच्या आयुष्याला काय देऊ शकतं? कलाटणी देऊ शकतं. पण ते वाक्य मनावर घेण्याची काय आहे? एका व्यक्तीनं एक घोडा पाळला होता आणि तो नेहमी रेसमध्ये भाग घ्यायचा, पण तो कधीही जिंकायचा नाही. पण नेहमी ताट म्हणून हसत घराला जायचं. आणि एकदा सगळी घोडेवाले त्याच्या घरला गेली, म्हणजे तुझा घोडा कधीही जिंकत नाही, तुझा घोडा कधी, पण तो हसत घराला काय येतोस? तर तो म्हटला माझ्या घोड्यामध्ये ताकद आहे जी मला माहीत आहे, तो हरला तरी काय ताकद आहे? माझा घोडा सगळ्या रेस जिंकू शकतो. ते म्हणलं आमच्याही घोड्यात, पण तुझं जिंकत नाही ना.
तेवढा तो प्रॉब्लेम वेगळा आहे. काय माझ्या घोडानं जर मनावर घेतलं का नाही तर सगळ्यांनी जिंकू शकतो. प्रॉब्लेम काय ते मनावर कधी घेत नाही. सगळं काम मनावर घेतल्यानंतर होणार आहे आणि मनावर घेण्यासाठी एक सेंटेन्स एक वाक्य मगापासून झालेलं गरजेचं आहे. तर एक जर तुम्ही ऐकलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो इथं बसलेल्यापैकी एखादा असा हिरा असेल जो इथून गेल्यानंतर स्वतःचं केंद्र चालू करेल की आमच्या केंद्राकडे हजारो लोक पाठवेल. आणि जर तुम्हाला बदलायचं असेल, आमच्या ह्या विषयाच्या सहवासात यायचं असेल, आमच्या ह्या व्यसनमुक्तीच्या कामात मदत करायचं असेल तर आमच्या ह्या कामामध्ये मदत करत असताना आम्ही फ्रीमध्ये मदत करायला हवत नाही. आमच्याकडे जे लोक व्यसनमुक्तीचे समाजकार्य करतायत त्या लोकांना 3 गोष्टी मिळतात. एक, अनेकांच्या कुटुंबाचे आशीर्वाद जे आपल्या कुटुंबासाठी भविष्यासाठी गरजेचे आहे. 2, त्या कामामध्ये मिळतात राज्यस्तरीय पुरस्कार जे आम्हीच देतो. आम्हीच तुमची प्रसिद्धी करतो, टीव्हीला बातमी देतो, पेपरला तुमची बातमी देतो. आणि 3, त्या कामामध्ये तुम्हाला पैसेही मिळतात मानधन स्वरूपात. आज तर असलम साहेब आहे, तुम्ही आमच्यासोबत 4 वर्ष झालं, 3 वर्ष झालं व्यसनमुक्तीचं काम करताय. तुमचं इन्कम किती झालं ऐकला सर्वांनी? 62 लाख रुपये व्यसनमुक्तीच्या कामात त्यांनी मिळवलेले आहेत. आता काही लोक विचार करत असतील किडनॅप आमच्या काढत नाहीत ना, 62 लाख मिळाली कशी? तर ते ऐकण्यासाठी आशीर्वादासोबत पुरस्कारासोबत 62 लाख कसे मिळतात हे ऐकण्यासाठी तुम्हाला आमचं PRO ट्रेनिंग करावं लागेल. आणि मग तुम्हाला कळेल की नोकरी व्यवसायापेक्षा हे काम चांगलं आहे. समाजाचं पण कल्याण व्हायला लागलंय, आशीर्वाद पण मिळायला लागल्यात, पुरस्कार पण एकीकडे मिळायला लागल्यात आणि दुसरीकडे पैसेही कमवायला काय आहे? संधी आहे. म्हणजे हा एक असा व्यवसाय आहे समाजकार्यातून आर्थिक उत्पन्नाकडे. आज आमचे सुहास पाटील साहेब इथं आहे, 27 वर्ष रनिंग एज आहे, 4 वर्ष झालं संस्थेसोबत आहे. तुमचं इन्कम किती झालं? तर मोठ्याला बोल. 1,50,00,000 रुपये व्यसनमुक्तीच्या कामात मिळवले. आणि मी ह्या मताचा माणूस आहे, का मिळवू नये? दारू विकणाऱ्यांनी करोडो रुपयाचे बंगले बांधले, गुटखा विकणारे सोन्याच्या गोप घालून फिरतात, मावा घासणारी मर्सिडीज घेऊन फिरतात. पण व्यसनमुक्तीचं काम करून उद्ध्वस्त होणारे कुटुंब वाचवणारा माणूस का मर्सिडीज घेऊन फिरू नये? का त्याला बंगला बांधला? म्हणून मॉडर्न सोशल वर्कर बनवण्याची ही जी चळवळ आहे आमची, त्या चळवळीला मोठ्या प्रमाणामध्ये यश आलेलं आहे. 50-50 वर्ष संस्था चालवणारे संस्था चालक स्वतःची संस्था आम्हाला टाईप करतात, ज्यांचा अनुभव 50 वर्षाच्या संस्थेचा. अशा 150 सामाजिक संस्था आजपर्यंत आम्हाला टाईप झाल्या. 2,500 डॉक्टर आम्हाला टाईप झाले. 14,000 PRO भारत देशामध्ये आज आमच्या कामाचा प्रचार व प्रसार करताय. आणि प्रत्येक जण ह्या कामातून आशीर्वाद, पुरस्कार आणि पैसेही मिळवतो. ही संधी तुम्हाला घ्या. इथून बाहेर पडल्यानंतर तुम्ही तुमचा नोकरी व्यवसाय सांभाळत, तुम्ही तुमचं घर आणि प्रपंच शेती सांभाळत, पण काहीच नसेल तर फुल टाइम, पार्ट टाइम हे काम करू शकता आणि ह्या कामातून येणाऱ्या काळामध्ये चांगलं उत्पन्न मिळवू शकता. इथं अपराध साहेब नावाची एक व्यक्ती आली, तिने वाढदिवस साजरा केला होता. अपराध साहेब, ज्या व्यक्तीला रोज 2 क्वार्टर लागत होतं, 1 सिगरेटचं पाकिट लागत होतं, तो व्यक्ती व्यसनमुक्त व्हायला आमच्याकडे आला. स्प्रेच्या माध्यमातून व्यसनमुक्त झाला. आणि कालच्या डेटपर्यंत त्या व्यक्तीनं मला वाटतं 3,000 लोकांच्यापर्यंत व्यसनमुक्तीचा प्रोडक्ट पोहोचवलाय, मधुमेहाचा प्रोडक्ट पोहोचवलाय, स्वतःचं ऑफिस कोल्हापूरमध्ये घेतलंय. त्या व्यक्तीच्या टीममध्ये जवळपास 100 ते 200 PRO काम करतायत. त्यांना परवा पुरस्कारही जाहीर झाला व्यसनमुक्ती दूत नावाचा. कोणाला जाहीर झाला? जो 3 महिन्यापूर्वी स्वतः काय करत होता? 3 महिन्यापूर्वी व्यसन करणाऱ्या माणसाला 3 महिन्यानंतर व्यसनमुक्ती दूतचा पुरस्कार मिळाला. वाल्याचा वाल्मिकी कन्वर्ट करण्याची ताकद समर सोशल फाउंडेशन मध्ये आहे आणि तुमच्यात ते गुण आहे आणि तुम्ही संस्थेशी जोडला आहे. तुमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. जास्त काही सांगता एवढं सांगतो. आजच्या या 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, पण मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या अजून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं. पण खऱ्या अर्थानं जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय असं कधी वाटेल ज्याला तुमच्या आयुष्याच्या 6 बाजू परफेक्ट होतील. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला 6 बाजू असतात. पहिली बाजू असते मानसिक, दुसरी बाजू असते शारीरिक, तिसरी बाजू असते कौटुंबिक, चौथी बाजू असते सामाजिक, 5वी बाजू असते आध्यात्मिक आणि 6वी बाजू असते आर्थिक. त्या 6 बाजू ज्यावेळेला तुमच्या आयुष्याच्या परिपक्व होतील त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं असं म्हणता येईल. नुसते झेंडे फडकून आणि ध्वजारोहण करून स्वातंत्र्य मिळाला आणि त्याचा आनंद व्यक्त करत असाल तर ते चुकीचं आहे. झेंडा फडकवण्यापेक्षा, सलामी घालण्यापेक्षा आपल्या कुटुंबाला आर्थिक स्तरावरती नेण्यासाठी जर काम केलं तर खऱ्या अर्थानं ते स्वातंत्र्य दिन असेल. आणि आजच्या स्वातंत्र्य दिनी सर्वांना एक रिक्वेस्ट करेन, विनंती करेन, तुम्ही व्यसनमुक्त तर झालाच आहात, आमच्या ह्या मोहीममध्ये सामील व्हा, संस्थेचे PRO बना आणि आपल्या कुटुंबाला एक मोठ्या उंचीवरती पोहोचवा आणि समाजाला आणि आमच्या संस्थेला देशातली 1 नंबरची संस्था बनण्यामध्ये मदत करा. धन्यवाद. धन्यवाद. सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यातलं काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे तुम्ही सगळे शोधण्यात आजच्या या चांगल्या आनंदाच्या दिवशी
त्यांनी बरेच गोष्टी उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे. हे तुम्ही सगळे समजून घ्या आणि याचा परिणाम तुमच्यावरती चांगल्या पद्धतीने होईल. जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा तुम्ही आनंदाने या सगळ्या गोष्टी अनुभवाल आणि त्याचा अनुभव घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या सुधारणा होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आजचा हा कार्यक्रम छोट्या पद्धतीने करायचा होता पण हा खूप मोठ्या पद्धतीचा कार्यक्रम झाला. जो वेळात वेळ काढून मी सगळ्यांनी तुमच्यावर आहे ते वेळ घालवला तो सत्कारणी लागला असं वाटतंय आणि आजचा हा कार्यक्रम इथंच थांबला. संपवतो म्हणण्यापेक्षा सुरुवात झाली आपल्या चांगल्या दिवसाची असं म्हणून इथंच आम्ही थांबलो. आज या कार्यक्रमाला सगळ्यांनी जे हेल्प केली त्याबद्दल संस्थेचे संस्थापक, संचालक, ARO प्लस तुम्ही सगळ्यांनी मदत करून हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी जी मदत करून हा कार्यक्रम सक्सेस केला त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वात तुमचे आभार मानतो. मी हेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.